महान त्यागी बाबा झुंडेजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। आपली सर्वांची लाडकी वाराणसी आई, आईला माझा प्रणाम। आणि इथे सर्व उपस्थित सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। अनुभव तर भरपूर काही आहे आणि आपण मार्गाशी कसं जुळतो आणि याचं सत्य काय आहे किंवा आपण दुःखी आहे शरीराने आहे की आपल्यावर काही कोणी असं काही पाठवलेलं आहे हे सर्व सत्य कळते। कारण आपण अनेकामध्ये असताना अनेक जणांना विचारतो, दुःखी असलं तर अंत्याजंत्यापाशी जातो, ते आपले आपले विचार सांगतात। असे भरपूर काही राहते। मी पण अशीच होती की मार्गात याच्या 15 दिवस 3 आठवडे आम्हाला भरपूर काही त्रास होता। मुलांना मला भरपूर काही त्रास होता। माझे मुलं रोजच्या ड्युटीवर जाताना, रोज ड्युटीवर वापस येताना, रोज म्हणजे रस्ता फुलत होते की रात्री जर निघाले तर 12 2 वाजून जाय तरी ये नाही, अशी परिस्थिती होऊन गेली होती। हा मुलगा, माझा लहान मुलगा, हा खूप म्हणजे त्याला इतका संकी दिमाग होऊन गेला होता का हर वेळेस तो भांडणावरच येत होता। माझं असं मन होते की माझी अशी सहमती होती की बाबा मुलं बराबरीचे झाले, त्यांना अनेक विचार येते। मी याच्यावर गेली, मग कसे करता मला भरपूर त्रास झाला। मग मी एका बाहेर म्हणजे ज्यांना बाहेरचं समजते त्यांना घरी बोलावलं। आता मला तर ह्याच्यावर अंधविश्वास आठवत होता, पण त्रास जास्त वाढल्या कारणानं कसं होते मनस्थिती भटकून जाते। मग मी त्यांना घरी बोलावलं तर ते म्हणते तुमच्या घरी असं काहीच नाही म्हणते, पण एक गोष्ट आहे म्हणते जे काही नाही ते बाहेरच होईल म्हणते। मी म्हटलं असं मग त्याच्यावर काय उपाय आहे का म्हटलं, तर त्यांनी सर्वांना मला धागे वगैरे हे ते करून दिले आणि झालं, पण तरी पण त्याच्यातून काही आम्हाला समाधानी मिळालीच नाही। मग एक दिवस असं झालं की माझा दुसरा नंबरचा मुलगा हरवला तर इतका एवढा मोठा मुलगा एवढा हरवला आणि तो दुसरीकडे जाऊन राहिला, पण घरी येऊनच नाही राहिला। रिपोर्ट वगैरे झाली आणि मग एका ब्राह्मणाकडे गेलो आम्ही आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं का मुलगा म्हणजे असे 2 नंबरच्या कामाच्या व्यक्तीनं असं म्हणजे त्याला चुत्या बनवून नेलाय का ते आता इकडं वळू शकत नाही। अरे बापरे, त्याच्यानंतर तर माझं इतकं मन फाटलं, इतकं रडू पागल झाली। आम्ही रिपोर्ट वगैरे दिले, दवाखान्यात वगैरे इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्याबरोबर माझ्या दुसऱ्या जाऊचा मुलगा त्याच्यासोबत गेला, तर तो लहान माझा मोठा मुलगा होता आणि तो नाबालिक होता, हा बालिक होता। तर सर्व ॲक्शन म्हणजे माझ्या मोठ्या मुलावर चालू होतं की आहे ना किडनॅप केल्यासारखं ते पूर्ण रिपोर्ट बनली होती। ते सर्व झालं, त्याच्यातून आम्ही इकडून तिकडून सुटका निघालो। मग माझ्या घराजवळ सेवकीन बाई आहे, ती नंदा नावाची, काकाजी ओळखताच तिला। तर ती म्हणते वहिनी चला माझ्यासोबत, तुम्ही आता ब्राह्मणानं सांगितलं की कोणा का सांगितलं माहीत नाही, पण तुम्ही आता माझ्यासोबत झाला। तर मला तर याची रूपरेषा याच्या मार्गाची काही रूपरेषा मला तर कळतच नव्हती। आता मी म्हटलं बाई ब्राह्मणाने एवढं सर्व सांगितलं, आता त्याच्यावर काय पण मी असं चालली गेली तर तिने काकाजीला फोन लावला, साकोरे काकाजी आमचे कार्यकर्ता मार्गदर्शक, त्यांना फोन लावला। काकाजी म्हणते अशी गोष्ट झाली, आमच्या घराजवळची बहिणी आहे, तिचा मुलगा रात्रभर झाला आलाच नाही, पण याच्यातून काहीतरी आम्हाला मार्ग दाखवावा। तर म्हणते एक काम कर, 1 तासात 3 अगरबत्ती लाव। तिला सांगितलं, याच्यातला अनुभव तर मला त्यावेळेस काहीच नव्हता। तिला सांगितलं आणि म्हटलं की त्यांनी तो शब्द ठेवला, जसाही ठेवला त्यांनी तिच्या भावाने शब्द ठेवला आणि एक अगरबत्ती लावून असं साईडलाच झाला। तर माझ्या मुलाचा फोन आपोआप चालू झाला आणि त्यांनी फोन करून सांगितलं का मी ह्या ठिकाणी आहे म्हणून। मग त्याला आणलं, पोलीस चौकीमध्ये नेलं, ते रिपोर्ट आम्ही सगळी वापस केली आणि तेव्हापासून मग मला असं म्हणजे ह्या मार्गाशी जी जुळली, मला याचा म्हणजे ओढच लागून गेली। मग आम्ही मार्गात जायसाठी फक्त 12 दिवस झाले होते आम्हाला। पहिल्यांदा 3 दिवसाचे कार्य दिले, 4थ्या दिवशी प्रसाद झाला, पुन्हा 7 दिवसाचे कार्य दिले, 8व्या दिवशी प्रसाद झाला, म्हणजे एकूण 12 दिवस झाले। मग त्या रात्री मी झोपली तर त्या रात्री मला प्रत्यक्ष परमेश्वरानं खरं काय आहे ना तुझ्या घरात एवढा बिछड होऊन राहिला, हा कशामुळे होऊन राहिला, हा तो सत्य म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर पण फेल झाला, ते जे जाणता पण फेल झाला आणि ब्राह्मण होता तो पण फेल झाला। कारण माझ्या घरामध्ये कोणीतरी देवता पाठवलेली होती, ते सर्व हे खेळ करून घेत होती। त्याच्यातून मला काहीच हे समजत नव्हतं। ते सर्व मी सकाळी जर उठलं तर आपल्याला प्रत्येकाला सवय आहे की आपण बाथरूममध्ये सकाळी उठतापर्यंत गेलं तर आपल्याला थुंकायची सर्वांना सवय असते। माझ्या तोंडातून ब्लड जात होतं, म्हणजे हे नेहमी असे प्रकार। तर मला असं वाटलं की बा दात वगैरे खराब झाले असेल, ते डॉक्टर पण ठीक झालं, पण मला त्याच्यातून जेव्हा मला ते पूर्ण दाखवलं आणि ते ना अशा म्हणजे प्लेन भिंतीवरती बसली होती ना, काही चेहरे केले, खूप हे केले,
पण मला त्याची जराशी पण भीती वाटलीच नाही. आणि भीती नाही वाटली, पण मी खूप हसत होती. आता त्याचा तिला थोर राग आला, ती मला हाय इतकं रूप दाखवून राहिली, हे फेडून नाही राहिली, काही नाही. तर तिनं 2दा माझ्या अंगावर छलांग मारली. छलांग मारली तर इकडे पाडत जाय, इकडे पडत जाय, इकडे ते मारायचं, इकडे पडत जाय. मग पुन्हा तिला असंही वाटलं, तर मग काय झालं का नाही, मग पुन्हा ते उठली तेव्हा जेव्हा एवढी होती आणि उठली तेव्हा एवढी झाली. आणि तिनं मला गालावर असं म्हणजे असं खरवटलं आणि झापड मारून ते बंद दरवाजातून पळाले. तेव्हाची आम्हाला दिसली ना. त्याच्यानंतर आमचं कसं सर्व सुखा म्हणजे जे काही आम्हाला हे म्हटलं चांगलं सगळीकडून मार्गदर्शन पण चांगलं मिळालं, अनुभव चांगले मिळाले आणि आमचं त्याग पण चांगलाच झाला. माझं एकच म्हणणं होतं, तुम्ही नवीन घरात जाईल तेव्हाच त्याग घडवून, तेव्हा मग मी घडवण्याला आली, तेव्हा मग त्याग घडवला. आणि भगवंतापाशी शब्द होते माझे की पहिले भगवत कार्य मग माझ्या मुलांचे कार्य. पण आता भगवत कार्य झाले, त्यात पण चांगला पार पडला. न भवन पण आमच्याकडे चांगले झाले. आता बाबा ह्या सर्व गोष्टींना मुलांचे आता कार्य आहे, घडवणारे तुम्हीच आहे, मार्ग दाखवणारे तुम्हीच आहे. तुम्हीच आमचा मार्ग काढा. माझ्या बोलण्यात चालण्यात काही चुक्या झाल्या असेल तर भगवंता मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते. तसेच मानते की बाबा जोडीजीला क्षमा मागते, आपल्या आई वाराणसीला क्षमा मागते, सर्व इथे बसले सर्वांना क्षमा मागते आणि नमस्कार. ठाकरे मार्ग